महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना प्रथमच जे आहे शासकीय निवासस्थान मिळालेलं आहे। आपण बघू शकता की सौ नीता राजेंद्र ठाकरे महापौर नागपूर, ॲड्रेस जो आहे 28/11 आनंद नगर, सिव्हिल लाईन्स अशी पाटी जी आहे ही पहिल्यांदा महापौरांच्या नावाची जी आहे झळकलेली आहे। आपण बघू शकतो राजगृह महापौर निवास म्हणून नाव या बंगल्याला देण्यात आलेलं आहे। हा बंगला आधी जुनं मेट्रोचं ऑफिस होतं आणि आता त्यांचं मेट्रोचं स्वतंत्र अधिकृत ऑफिस झाल्यानंतर ही जागा जी आहे ही रिकामी होती। हा बंगला जो होता तो रिकामा होता आणि आता नागपूरच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर नीता ठाकरे यांना प्रथमच अधिकृत शासकीय बंगला उपलब्ध झाला आहे। सिव्हिल लाईन्स परिसरातील राजगृह बंगल्यावर त्यांच्या नावाची पाटी जी आहे ती झळकलेली आहे आणि लवकरच म्हणजे येत्या आठवड्यात त्या या नवीन वास्तूत दाखल होणार आहेत। महाराष्ट्रातील महापालिकांची नेमकी जर आपण माहिती घेतली, मुंबई, पुणे किंवा अमरावती असेल यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या आधीपासूनच महापौरांसाठी स्वतंत्र आणि अधिकृत असे सरकारी निवासस्थानाची सुविधा उपलब्ध होती। मात्र राज्याची उपराजधानी आणि महत्त्वाची नगरपालिका असलेल्या नागपूरमध्ये मागील अनेक दशकांपासून म्हणजे 7 दशकांपासून 1952 पासून स्वतंत्र नागपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून महापौरांसाठी स्वतःचा असा अधिकृत बंगलाच नव्हता आणि आता हा अधिकृत बंगला जो आहे नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना उपलब्ध झालेला आहे, अलॉट झालेला आहे। त्याचं रंगरंगोटीचं काम असेल ते सध्या सुरू आहे आणि येत्या आठवड्यात त्या या नवीन वास्तूत ज्या आहेत त्या राहायला येणार आहेत आणि त्यांना अधिकृत असं शासकीय निवासस्थान मिळालेलं आहे नागरिकांना भेटण्यासाठी किंवा नागरिक ज्या समस्या घेऊन येत असत पहिले तर आतापर्यंत जेवढेही नागपूरचे महापौर झाले त्यांना आपल्या खाजगी निवासस्थानावर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागत होत्या। नागरिकांना भेटणे, त्यांची निवेदनं स्वीकारणे किंवा आलेल्या जे पण नागरिक असतील किंवा कोणी पाहुणे मंडळी असतील जे भेटायला यायचे त्यांना आपल्या खाजगी निवासस्थानावर भेटावं लागायचं किंवा मग आपल्या ऑफिसमध्ये जे महापौरांचं कॅबिन होतं तिथे। परंतु आता अधिकृत असं शासकीय निवासस्थान त्यांना अलॉट झालेलं आहे। त्याच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे। हक्काचं आणि अधिकृत ठिकाण मिळालं असून आता ऐतिहासिक या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। याआधी इथे मेट्रोचं ऑफिस असायचं। मेट्रोचं ऑफिस जे आहे आता त्यांचं स्वतंत्र मोठं असं भलं मोठं ऑफिस बनलेलं आहे। त्यानंतर हा बंगला जो आहे तो रिकामा होता आणि आता प्रथमच नागपूरच्या महापौरांना हा स्वतंत्र आणि शासकीय बंगला जो आहे तो देण्यात आलेला आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।